हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एसबीआय बद्दलची रिक्रुटमेंट प्रोसेस काय आहे, एसबीआय काय आहे, त्याची रिक्रुटमेंट प्रोसेस काय आहे, ठीक आहे ना, त्याच्याबद्दल सर्व काही डिटेल्स आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला माहिती असणारच आहे की आता गेले 2-3 दिवस झाले एसबीआयची मोठी ॲड आलेली आहे. एसबीआय क्लरिकलची सर्वात मोठी ॲड आलेली आहे आणि विशेष म्हणजे काय तर आता ही जी परीक्षा आहे एसबीआयची, आधी 1.5-2 वर्षांपूर्वी या ज्या परीक्षा असायच्यात ना, या परीक्षा स्पेशली होत होत्या हिंदी आणि इंग्रजीतून. मात्र गेले 1.5-2 वर्षांपासून स्पेशली एसबीआय क्लर्क किंवा आयबीपीएस क्लर्क यांच्यासारख्या ज्या परीक्षा आहेत तर या होतात मित्रांनो मराठीमधून. म्हणजे यांना मराठीमधून सुद्धा देता येतं, लक्षात ठेवा, मराठीमधून सुद्धा आता तुम्ही लोक देऊ शकता. सो त्यासाठी आजचं आपलं हे लेक्चर आहे. ओके, तुम्ही थंबनेल वरती पाहिलंच असणार आहे. सो दरवेळेस प्रमाणे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून नवनवीन ज्या गोष्टींचा अपडेट आहे सो ते तुमच्यापर्यंत आरामात पोहोचत राहणार आहे. आणि बँकिंगशी रिलेटेड कोणत्याही गोष्टी ज्या असतील, बँकिंगचे लेक्चर्स असतील, त्या रिलेटेड कोणती इन्फॉर्मेशन असणार आहे तर ती तुम्हाला पटकन मिळत राहणार. 3999 ला मित्रांनो आपली उडान 2.0 ची बॅच आहे, लक्षात ठेवा. 3999 ला जी आहे तर ती आपली उडान 2.0 ची बॅच आहे. जर तुम्ही परचेस केली नसणार आहे तर ती लवकरात लवकर तुम्ही परचेस करून तुम्ही एनरोलमेंट त्याच्यामध्ये घ्या, ठीक आहे ना. जर तुम्ही आपल्या इग्नाइट संस्थेचे इग्नाइटचे जर कधी जुने टेटचे विद्यार्थी असाल की ज्यांनी ऑलरेडी टेटची बॅच घेतली असणार आहे तर त्या सर्वांना या फीज वरती 3999 म्हणजे 4000 वरती 50% डिस्काउंट आहे. म्हणजे त्या लेकरांना ही बॅच मिळणार 2000 ला मात्र. त्याच्या मागे रिझन असं आहे की कारण टेटचा आणि बाकीच्यांचा जो पोर्शन आहे क्लरिकलचा एसबीआय बँकिंगचा हा एकदम सेम आहे मित्रांनो. जवळपास 90 ते 95% जो पोर्शन आहे हा हुबेहूब सारखा आहे. म्हणून महाराष्ट्रातील तमाम टेट करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी याचा अभ्यास झालेला आहे. सो त्यांना त्यांचं जे लक आहे किंवा त्यांची जी मेहनत आहे या ठिकाणी वापरून त्यांना याच्यातून बँकेमध्ये अधिकारी होण्याची मोठी संधी आहे. सो आता आपण थोडंसं 1 बाय 1 जाऊया. चला, लेक्चर सुरू करण्याच्या आधी काही मित्रांना माहिती नसेल तर मी सांगतो, आपल्या इग्नाइट बँकिंग वरती डेली बेसिस वरती आपण लाईव्ह लेक्चर कंडक्ट करत असतो. आणि ह्याच्या लाईव्ह लेक्चरचा जो शेड्युलिंग आहे, टाइम टेबल आहे, हा आहे सकाळी 9 वाजता जे आहे तर ते इंग्रजी चालतं. त्याच्यानंतर 10 वाजता चालतंय अमोल गाडेकर सरांचा करंट अफेअर स्टॅटिक बँकिंग. त्याच्यानंतर रिझनिंग मी घेत असतो रोज दुपारी 4 वाजता. आणि स्पेशली क्वांट जे आहे तर ते रात्री 9 वाजता चालतं मित्रांनो, ठीक आहे ना. सो अशा पद्धतीनं आता मेन मुद्दा असा आहे की आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत की सर स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दलची सर्वच्या सर्व प्रोसेस, स्टेट बँक ऑफ इंडिया काय आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, किती फेजेस मध्ये परीक्षा होतात, सर्वच्या सर्व मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे. आता जर आपण थोडक्यात जर कधी पाहिलं तर एक गोष्ट जरा लक्षात ठेवायची आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ना जसं आयबीपीएस असतं बघा, बाकीच्या लेकरांना माहिती असेलच, आयबीपीएस जे आहे तर आयबीपीएस मध्ये भरपूर साऱ्या परीक्षा येतात, म्हणजे भरपूर साऱ्या बँका येतात, पार्टिसिपेटिंग बँक्स येतात. जर तुम्ही आयबीपीएसचं स्ट्रक्चर जर कधी पाहिलं तर आयबीपीएस एक अशी कॉन्ट्रॅक्ट एक वेंडर आहे, एक संस्था आहे की भरपूर साऱ्या बँका त्यांना सांगतात की तुम्ही आमच्यासाठी एक्झाम कंडक्ट करा. मात्र यांच्या पलीकडे जाऊन एसबीआय एक अशी स्वतःची सेल्फ ऑटोनॉमस ब्रांच आहे किंवा एक स्वतःची बॉडी आहे की त्या स्वतःची एक्झाम स्वतः कंडक्ट करतात. मात्र त्याला जे आहे इक्विव्हॅलंट तर ते आयबीपीएसचा जो पॅटर्न आहे आणि एसबीआयचा जो पॅटर्न आहे हा सेम आहे. पण शेवटी एसबीआय म्हटल्यानंतर त्याचा पेमेंट म्हणा, त्याची थोडी प्रतिष्ठा म्हणा, त्याचा रुतबा म्हणा हा थोडासा जास्त असल्या कारणामुळं त्याची जी प्रश्नांची जी लेव्हल असते तर ती सुद्धा थोडीशी किंचितशी जास्त राहते. सो याच सेशन बद्दल आता तुम्हाला माहिती असणार आहे तर जागा आलेल्या आहेत आणि एकूण जागा किती आहेत तर जागा आहेत 5180. आता खरं म्हटलं म्हणजे या जागा ज्या आहेत बाळांनो, या 5180 जागा यावेळेला आलेल्या आहेत 2025 मध्ये. तुम्हाला माहिती असेल या जागा ज्या आहेत या प्लस मध्ये वाढणार आहेत कारण यांच्यामध्ये काही मागचे जे बॅकलॉग आहेत तर ते सुद्धा भरून निघणार आहेत. मग जर बॅकलॉग जर कधी ऍड केले तर ही संख्या 6,000-6,2500 पुढे चालली जाते. याचं जे ऍप्लिकेशन आहे मित्रांनो, एसबीआयचं जे ऍप्लिकेशन आहे हे ऍप्लिकेशन कधी स्टार्ट झालंय पहा बरं का. याची जे स्टार्टिंग डेट आहे तर ती आहे 6 ऑगस्ट. आलं लक्षात. आणि एंड कधी होणार आहे याचा अर्थ तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायला कधी एंड होणार आहे 26 ऑगस्ट. 6 ऑगस्टला ऍप्लिकेशन जे आहे तर ते स्टार्ट झालेलं आहे आणि 26 ऑगस्ट ही शेवटची डेट आहे. तोपर्यंत तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करून फीस भरू शकता. आता या एक्झाम बद्दल स्पेशली
आपण आता सर्व गोष्टी बारीक बारीक डिटेलमध्ये पाहतोय. याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. क्वालिफिकेशन काय लागतंय, एखाद्याला जर कधी एसबीआय कधी व्हायचं असणार आहे, जर तुमची इच्छा असणार आहे की सर मला एसबीआय क्लर्क व्हायचं असणार आहे, तर मला त्या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. सो त्या माहितीच्या रिगार्डिंग आजचा हा व्हिडिओ आहे स्पेशली. मग क्वालिफिकेशन काय काय लागतं, एकदम सिंपल आहे. जर थोडक्यात जर कधी पाहायला गेलं तर तुम्हाला बँकिंग मध्ये जर जॉब कधी करायचा असणार आहे, एसबीआय मध्ये जर जॉब करायचा असेल, तर तुमचं जे क्वालिफिकेशन आहे तर तुम्ही एनी ग्रॅज्युएट असले पाहिजे. तुम्ही कोण असले पाहिजेत, तुम्ही असले पाहिजे एनी ग्रॅज्युएट. आलं लक्षात, तुमचं कोणतंही ग्रॅज्युएशन चालतं. ते वायसीएम मधून असलं तरी सुद्धा चालणार, ते वायसीएम मधून असलं तरी सुद्धा काय आहे तर ते चालणार आहे, लक्षात ठेवा. किंवा मान्यता, शासन मान्यता ज्यांना आहे त्यांच्यातून भरलं तरी सुद्धा चालणार, काही हरकत नाही. सो बस एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये तेवढा एकच आहे की तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन असणं अनिवार्य आहे, बाकी काही नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे की एज लिमिट. एज लिमिट किती आहे, जर एज लिमिट कधी कधी गेलो आपण तर बँक क्लर्क साठी मिनिमम जे एज लिमिट आहे किंवा आता जी एसबीआय ची ऍड आलेली आहे, दरवर्षी काही प्रमाणामध्ये नोटिफिकेशन मध्ये गोष्टी व्हॅरी होत राहतात. दरवर्षी नोटिफिकेशन मध्ये काही प्रमाणामध्ये गोष्टी व्हॅरी होत राहतात. कधीतरी 20 असतं, कधीतरी ते 21 वगैरे करतात. या वर्षी तर जे आहे तर ते मिनिमम एज आहे 21, आणि हे जे एज सांगितलं जातं हे एज असतं मित्रांनो ओपन कॅटेगरीनुसार. हे कशाच्या नुसार आहे, हे आहे ओपन कॅटेगरीनुसार. 21 आहे कमीत कमी, आणि मॅक्झिमम किती आहे 30 वर्ष. पण जर समजा आजची एसबीआय जर कधी आपण पाहिली, आजची आलेली ऍड, तर ही 1/4/2025 या तारखेपर्यंत तुमचं एवढं वय असलं पाहिजे. आलं लक्षात, या तारखेपर्यंत तुमचं इतकं वय असणं गरजेचं आहे. 30 असेल किंवा 21 असणार, या रेंज मध्ये तुम्ही असणं अपेक्षित आहे. जर या तारखेच्या नंतर किंवा आधी जर असाल तर त्या गोष्टी अलाउ केल्या जात नाहीत. आणि जर समजा तुम्ही संबंधित कॅटेगरी मधून जर कधी मोडत असणार आहे तर मग शेड्यूल आहे, समजा शेड्यूल कास्ट आहे तर तुम्हाला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. त्याच्यानंतर अदर बॅकवर्ड असणारे ओबीसी असणारे तर 3 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. आणि सिमिलर बेसिसवरती बाकीच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. ज्या वेळेला तुम्ही लोक स्पेशली स्पर्धा परीक्षा करतात किंवा बँकिंग सारख्या एक्झामची तयारी करतात, तर त्यावेळेला तुमच्यावरती कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नसला पाहिजे. कारण ज्या वेळेला तुमचं ऍट लास्ट मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं तर त्यावेळेला या गोष्टी विचारात घेतल्या जात असतात, लक्षात ठेवा. ओके, पुढं ऍप्लिकेशन फीस काय आहे. ज्या वेळेला तुम्ही आता याची फीस भरणार, ज्या वेळेला तुम्ही आता ऍप्लिकेशन फीस, याचा अर्थ असा आहे की जसं मी तुम्हाला आता म्हटलंय की बऱ्यापैकी ही एक अशी प्रोसेस आहे की ही कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, ऍप्लिकेशन फीस जी आहे तर ती बऱ्यापैकी 99% प्रत्येकांची जी असते ती बऱ्यापैकी सेम राहते. जसं आयबीपीएस आहे, एसबीआय आहे, डिफरन्स असला तरी कमी जास्त असणार आहे. जर तुम्ही SC/ST या कॅटेगरीतून असणार आहे तर नील आहात, लक्षात ठेवा. मात्र जर तुम्ही जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कधी असणार आहे तर फीस किती आहे तुम्हाला फीस आहे 750. ही जेवढी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो आहे ही आहे एसबीआय क्लरिकल साठी. ही काय आहे, एसबीआय क्लरिकल साठी. आणि ही एसबीआय क्लरिकल कोणती, 2025, म्हणजे जी आता ऍड आलेली आहे तर त्याला अनुसरून मी तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी सांगतो आहे, हे जरा लक्षात ठेवा. चला याच्या पुढं, मग आता ज्या वेळेला आपण लोक तुम्ही लोक ज्या वेळेला बँकिंगची एक्झाम द्याल तर एक गोष्ट जरा लक्षात ठेवा. बँकिंगची जी एक्झाम आहे, बँकिंग पास होण्यासाठी जी एक्झाम आहे तर ती एक्झाम 3 फेज मधून होणार. देर आर द 3 फेज. किती फेज आहे, 3 फेजेस मधून परीक्षा होणार आहे. मग 3 फेजेस मध्ये सगळ्यात जी पहिली फेज आहे तर त्याला आपण म्हणणार आहोत प्री. त्याच्यानंतर दुसरी जी फेज आहे तर ती आहे मेन्स. आणि याच्यामध्ये आता सध्या तिसरी फेज आहे. जर तुम्ही एसबीआय ची पीओची तयारी करत असणार तर त्याच्यामध्ये तिसरी फेज ही इंटरव्ह्यूची राहते, लक्षात ठेवा. मात्र या वर्षी जी एसबीआय क्लरिकलची ऍड आलेली आहे त्याच्यामध्ये जी तिसरी फेज आहे तर ती आहे तुमची रिजनल लँग्वेज टेस्ट. काय आहे, रिजनल लँग्वेज टेस्ट आहे. रिजनल लँग्वेज टेस्ट आहे, ही आहे तुमची तिसरी फेज. सो या वर्षी जो पेपर तुम्ही देणार असाल तर तो या 3 प्रोसेस मधून पास आउट होणार आहे. सगळ्यात पहिले आपण जातोय फेज 1 वरती. ज्या वेळेला तुम्ही स्पेशली फेज 1 वरती एंट्री करतात, लक्षात ठेवा, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एसबीआय क्लरिकलची प्रिलिमिनरी एक्झाम देतात त्यावेळेला तुम्हाला 3 विषयांचा अभ्यास करायचा. त्याच्यामध्ये एक विषय आहे तुमचा इंग्लिश, दुसरा आहे कॉन्ट आणि तिसरा काय आहे रिझनिंग. सध्या काय झालंय, एसबीआय असू द्या किंवा आयबीपीएस असू द्या यांच्या नोटिफिकेशन मध्ये काही बदल करत चाललेले आहेत. आणि बदल कशाचे आहेत, बदल जे आहेत तर ते प्रश्नांचे आहे. कुठल्या तरी विषयामध्ये काहीतरी प्रश्न वाढवणं आणि कुठेतरी प्रश्न कमी करणं, म्हणजे फक्त बॅलन्सिंग करतायत, ते फक्त ऍव्हरेज मेंटेन करतायत.
सो जर इंग्रजी असेल तर इंग्रजीचे 30 प्रश्न 30 मार्कांना तुम्ही पाहू शकत असाल. याच्यामध्ये मीडियम जे आहे तर ते आहे इंग्रजीचं. मात्र क्वांट आणि रिझनिंग दोघांचे 35 प्रश्न 35 मार्कांना आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं जी लँग्वेज आहे बाळांनो, ही लँग्वेज काय आहे? लँग्वेज आहे मराठी. लक्षात ठेवा. म्हणजे हिंदी आणि इंग्रजी तर आहेच, मात्र ती काय आहे? मराठी लँग्वेज सुद्धा आहे. सो हा सगळ्यात महत्वाचा आपल्याला बेनिफिट आहे की आपण ही सुद्धा परीक्षा इतर परीक्षांसारखी मराठीमध्ये देऊ शकतो. मी म्हणून सुरुवातीला सांगितलं की भरपूर सारे विद्यार्थी असे आहेत की त्यांचा ऑलरेडी अभ्यास हा झालेला आहे. भरपूर लेकरांचा ऑलरेडी अभ्यास हा चांगला झालेला आहे. क्लिअर आहे. सो प्रत्येकाला जर वेळ कधी पाहिला तर प्रत्येकाचा वेळ आहे 20-20 मिनिटाचा, एकूण आहे 60 मिनिटं, 1 तासाचा आहे. तुम्ही ज्यावेळेला प्रीची एक्झाम देतात त्यावेळेला लक्षात ठेवायचं याच्यामध्ये जी निगेटिव्ह मार्किंग आहे तर निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो 1/4 ची. लक्षात. म्हणजे याचा अर्थ असा, जर 4 क्वेश्चन जर तुमचे कधी रॉंग झाले, ओके, जर तुमचे 4 क्वेश्चन्स जर रॉंग झाले तर तुम्हाला जेवढेही टोटल मार्क्स मिळतील, लक्षात, जेवढेही तुम्हाला टोटल मार्क्स मिळतील तर त्याच्यातून -1 केलं जाणार. हा आहे 1/4 किंवा 0.25 मार्क हे मायनस केले जातात जर एक जरी क्वेश्चन रॉंग असेल तर. त्याच्यानंतर एकदा प्री झाल्यानंतर तुम्ही एंट्री करतात मेन्स मध्ये. ओके. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे, ही जी एक्झाम आहे, ही एक्झाम फक्त काय आहे? ओनली क्वालिफाईंग नेचर आहे. ओनली काय आहे राजांनो? ही आहे ओनली क्वालिफाईंग नेचर. ही आहे ओनली क्वालिफाईंग नेचर. एक गोष्ट लक्षात ठेवा, बँकांच्या एक्झाम मध्ये तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतोय बघा, ज्या वेळेला तुम्ही बँकिंगच्या एक्झाम देतात तर त्यामध्ये सेक्शन क्वालिफाय सुद्धा असतो आणि ओव्हरऑल कट ऑफ सुद्धा असतो. म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषय सुद्धा पास करावा लागतो आणि प्रत्येक विषयाचा कट ऑफ काढल्याच्या नंतर सर्वच्या सर्व ओव्हरऑल कट ऑफ सुद्धा महत्वाचा आहे. क्लिअर आहे? बिलकुल ओव्हरऑल कट ऑफ सुद्धा आहे. भरपूर लेकरांना माहिती नसेल तर मी जरा थोडक्यात समजावून सांगतो. समजा 3 विषय आहेत. एक आहे तुमचा इंग्लिश आहे, त्याच्यानंतर आहे तुमचा क्वांट आणि त्याच्यानंतर आहे रिझनिंग. 2 मुलं आहेत. समजा एक आहे बॉय 1 आहे आणि दुसरा आहे बॉय 2 आहे. समजा याने 30 पैकी 20 प्रश्न करेक्ट सोडवले इंग्रजीचे. क्वांट जे आहे तर क्वांटचे याने समजा 25 बरोबर सोडवले, मात्र याने रिझनिंगचे फक्त 3च सोडवलेत. ओके. आणि हा जो मुलगा आहे, दुसरा मुलगा जो सेकंड मुलगा आहे, समजा याने काय केलंय, याने याचे फक्त 10 सोडवले, याचे 10 सोडवले, याचे 10 सोडवले. आता जर आपण कधी गेलं तर जो पहिला मुलगा होता ना, तर याने काय केलं, याला इंग्रजीमध्ये मार्क जरा चांगले आहेत, क्वांट मध्ये सुद्धा मार्क्स कसे आहेत? चांगले आहेत. याने काय केलं, रिझनिंगला याला फक्त 3च मार्क आहेत समजा. म्हणजे याचा रिझनिंगचा याचा कट ऑफ नाही निघू शकला. रिझनिंगचा याचा कट ऑफ न निघू शकल्या कारणामुळे हा जो मुलगा आहे पहिला, तर याला ती जी प्री आहे हा डिस्क्वालिफाय झाला. प्री काय झाला? फेल झाला. यांची जर तुम्ही बेरीज जरी केली तरी तुमच्यातले भरपूर लोक म्हणतील की सर याला मार्क जरा चांगले आहेत, 25 आणि 28, म्हणजे याचा अर्थ याला 48 आणि याला किती आहे? 30. बघा, हा जो स्टुडंट आहे एक वेळ हा पास होणार, मात्र हा काय होणार आहे? फेल होणार आहे. सो भरपूर लेकर असे आहेत की ज्यांना सेक्शन कट ऑफ, सेक्शनल कट ऑफ आणि ओव्हरऑल कट ऑफ याच्यामध्ये थोडंसं काही गोष्टी काही कळत नाही. सो लक्षात ठेवा, हे मी फक्त उदाहरण दिले तुम्हाला. हे प्रॅक्टिकली हे असंच असतं, मात्र हे फक्त एक्झाम्पल आहे. ओके, हे जरा लक्षात ठेवा. एकदा तुम्ही प्री पास करून मेन्स मध्ये गेलात तर मेन्स जी असते ना, तर मेन्सची जी लेवल आहे, प्रीची लेवल पेक्षा मेन्सची जी लेवल आहे तर ती थोडीशी हायर असते. लक्षात ठेवा. तेच प्रश्न आहेत. फक्त एक मुद्दा असा असतो की ज्या वेळेला तुम्ही लोक स्पेशली प्री मधून मेन्स मध्ये जातात, ज्या वेळेला आपण लोक प्री मधून मेन्स मध्ये जातात त्यावेळेला असे काही सेक्शन्स आहेत की ते वाढतात. लक्षात ठेवा, वाढतात म्हणजे याचा अर्थ काय? इंग्रजी सुद्धा असतं, मॅथ सुद्धा असतं, रिझनिंग सुद्धा असतं. लक्षात ठेवा. मात्र काही क्वेश्चन्स असे आहेत की प्रश्नांचं स्वरूप बदलतं आणि थोडी डिफिकल्टी लेवल बदलत चालते. जसं आता जर तुम्ही SBI क्लर्कच्या मेन्स मध्ये कधी गेलात तर तुम्हाला याच्यामध्ये जवळपास 4 विषय असतात. सगळ्यात पहिला जो आहे हा आहे जनरल अवेअरनेस, जनरल किंवा फायनान्शियल अवेअरनेस असं म्हणतात. आता याचे 50 प्रश्न आहे. हे पुन्हा मी सांगतो, हे 2025 म्हणजे आलेल्या सध्याच्या ऍड नुसार आहे. 50 प्रश्न आहे 50 मार्कांना. ठीक आहे ना. 35 मिनिटांसाठी याला वेळ आहे. त्याच्यानंतर जनरल इंग्लिश, याच्यामध्ये 40 प्रश्न 40 मार्कांना. तुम्ही पाहत असाल एक प्रश्न 1 मार्कांना आहे. याच्यासाठी वेळ सुद्धा किती आहे? 35 मिनिटं. तुम्ही माध्यम पाहू शकत असाल काय आहे? लक्षात, माध्यम पाहू शकत असाल. याच्यामध्ये इंग्रजीला जे माध्यम आहे तर ते फक्त इंग्रजीच आहे बरं का, हे चुकून लिहिल्या गेलेलं आहे. ओके, इंग्रजीला माध्यम नेहमी काय असतं? फक्त इंग्रजीच राहतं. सो
40 प्रश्न 40 मार्कांना, क्वांटचे किती 50 प्रश्न 50 मार्कांना, यांना तिन्ही लँग्वेज आहे, आणि रिझनिंग आणि कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड. आता या ठिकाणी कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड लिहिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ असा रिझनिंग मध्येच भरपूर वेळेला असे काही कॉम्प्युटरचे उदाहरणं विचारले जातात, जसे बुलियन अल्जेब्रा जे असतात त्याचे काही एक्झाम्पल असतात, की जे कोडिंगचे एक्झाम्पल असतात, ते पाहायला कधी गेलो तर आपण ते रिझनिंग सारखेच दिसतात. सो आतापर्यंत तरी बँकिंगना काही स्पेशली कॉम्प्युटरचेच एक्झाम्पल असे काही विचारलेले नाही, मात्र लिहिण्याचा हा प्रकारच त्यांचा असा आहे की त्या रिझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड लिहितात, म्हणजे लिहितातच. सो याच्यामध्ये जर कधी पाहायला गेलं तर याचे 50 प्रश्न 60 मार्कांना आहेत. ओके, याचा अर्थ यामध्ये वेटेज वाढलंय मित्रांनो. सो रिझनिंगचं जे आहे तर ते वेटेज या ठिकाणी वाढलेलं दिसतं आपल्याला. तुम्ही टाइम पाहू शकतात, जर तुम्ही कधी पाहिलं तर 35 मिनिटं जे आहे या दोघांना आहे, म्हणजे याचा अर्थ जनरल अवेअरनेसला इंग्रजीला 35 मिनिटं आहे आणि गणिताला आणि रिझनिंगला किती मिनिटं आहे 45 मिनिटं. एकूण जो टायमिंग आहे तर तो आहे 2 तास 40 मिनिटांचा. याचा अर्थ 190 प्रश्न 200 मार्कांना. पुन्हा याच्यामध्ये जी निगेटिव्ह मार्किंग आहे तर ती काय आहे 1/4 जी आहे तर ती आहे निगेटिव्ह मार्किंग. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्री जे आहे ती फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे, मात्र तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे तर ते लागणार फक्त मेन्स वरतून. म्हणजे मेन्सला तुम्हाला जेवढे मार्क मिळतील, मेन्स अशी एक परीक्षा आहे तुमच्यासाठी की त्याचा जो रिझल्ट असेल, त्याचे जे मार्क्स असणार आहे त्याचा स्कोरच तुम्हाला फक्त पुढे व्हॅलिड धरला जातो. मागची जी प्री आहे तर प्रीचा स्कोर तुम्हाला व्हॅलिड धरला जात नाही. सो मेन्स खूप महत्वाची. जर मेन्स पास झाला तरच तुम्हाला पुढे एंट्री, तरच तुम्ही पास होऊ शकतात. हे झालं 2 फेज. सध्या आता एक तिसरी फेज ऍड झालेली आहे, आणि तिसरी जी फेज आहे ही फेज मी तुम्हाला आता सांगितली, ही काय आहे रिजनल लँग्वेजमुळे ही फेज ऍड झालेली आहे. आता जेवढेही जागा तुम्ही पाहिल्या असतील 5180 या जागा डिवाइड झाल्यात मित्रांनो. या जागा ज्या आहेत या काय झाल्या डिवाइड, कशामध्ये या डिस्ट्रिक्टमध्ये सॉरी या राज्यांमध्ये डिवाइड झालेल्या आहेत. लक्षात ठेवा, वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय आहे स्टेट वाईज ज्या जागा आहेत वॅकन्सी तर त्या डिवाइड झाल्यात. सो महाराष्ट्रासाठी सुद्धा जागा आलेल्या आहेत. आता LLPTचा अर्थ काय मी जरा थोडक्यात समजावून सांगतो. याला म्हटलं जातं लँग्वेज प्रोफिशियन्सी रिक्वायरमेंट. मीन्स असा आहे की जर थोडक्यात पाहायला गेलं तर तुम्ही कुठूनही फॉर्म भरू शकता. लक्षात, जर समजा आता याच्याबद्दल जर कधी आपण थोडक्यात जर कधी पाहायचं झालं, मी तुम्हाला काही गोष्टी वाचून दाखवतो त्याच्यानंतर एक्सप्लेन करतो. कॅन्डिडेट हू सबमिट अ 10th or 12th मार्कशीट शोईंग दे स्टडीड द ऑप्टेड लोकल लँग्वेज, म्हणजे जी तुम्ही निवडलेली आहे, आर एक्झेम्प्टेड फ्रॉम द लँग्वेज टेस्ट. म्हणजे याचा अर्थ त्यांना ती टेस्ट देण्याची गरज नाही. जर ऑलरेडी तुमच्या 10वी आणि 12वी वरती ऑलरेडी मराठी छापून आलंय समजा, तर मग तुम्हाला ती टेस्ट देण्याची गरजच नाहीये. लक्षात, एकदम सिंपल, म्हणजे तुम्हाला ती टेस्ट देण्याचा काहीच रोल नाही. हा, ऑदर्स जे बाकीचे आहेत, ऑदर विल नीड टू अपियर फॉर अ लोकल लँग्वेज टेस्ट आफ्टर द प्रोव्हिजनल सिलेक्शन बट बिफोर जॉईनिंग. लक्षात, म्हणजे मेन्स पास केल्याच्या नंतर आणि जॉईनिंगच्या आधी, म्हणजे मेन्स पास केल्याच्या नंतर जर समजा तुम्ही आता व्हॅकन्सी कुठूनही भरू शकतात, तुम्हाला जिथून पाहिजे त्या ठिकाणावरतून तुम्ही व्हॅकन्सी भरू शकतात. उदाहरणार्थ गुजरातची समजा तुमची मावशी आहे, किंवा गुजरातचा एखादा विद्यार्थी त्याचे मामा मावशी इकडचे असतील महाराष्ट्रातले, तर मग मेन मुद्दा असा आहे की त्याच्या 10वीच्या मार्कशीट वरती तर म्हणजे गुजरातची जी भाषा आहे, गुजराती भाषा आहे ती तर लिहिलेली असणार आहे समजा, त्याबद्दल काही डाऊट नाही. पण जर त्याला इकडे फॉर्म जर कधी टाकायचा असणार आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्याला ते प्रूफ करून दाखवावं लागतं की माझी भाषा, मला मराठी बोलता येतं, मला लिहिता येतं, मला वाचता येतं, मला सर्वच्या सर्व गोष्टी आहेत. सो त्यांना ती एक्झाम देणं गरजेचं आहे. सो त्या विद्यार्थ्यांना ती एक्झाम अनिवार्य आहे, लक्षात ठेवा. सो असं आहे. सो कॅन्डिडेट्स फेलिंग द लँग्वेज टेस्ट विल नॉट बी अपॉइंटेड. लक्षात ठेवा, जर तुम्ही त्याच्यामध्ये फेल झालात तर मग तुमचं अपॉइंटिंग जे आहे तर तुम्ही पास होऊन सुद्धा रद्द होऊ शकतात. लक्षात ठेवा. सो लॅक ऑफ प्रोफिशियन्सी इन द स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज विल लीड टू डिस्क्वालिफिकेशन. क्लिअर आहे बिलकुल. जर तुम्ही ती परीक्षा दिली आणि जर तुम्ही फेल जर कधी झालात तर याचा अर्थ तुमची पूर्ण प्रोसेस रद्द होईल आणि तुम्ही या प्रोसेसमधून बाहेर पडून जाल. आता मग ही टेस्ट आहे काय थोडक्यात आपण पाहूया. याच्यामध्ये बघा, ही टेस्ट जी आहे तर ही एकूण आहे बघा 30 मार्कांना. एकूण किती आहे ही 30 मार्कांसाठीची आहे. ओके, 30 मार्कांसाठीची आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे, हा बघा याच्यामध्ये काय आहे सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये आहे टेस्ट पॅटर्न किती पहा. नॉन व्हर्बल टेस्ट आहे आणि 2 पद्धतीने आहे. एक आहे ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरं काय आहे सब्जेक्टिव्ह. एक आहे ऑब्जेक्टिव्ह, दुसरं काय आहे सब्जेक्टिव्ह. अजूनपर्यंत म्हणजे याचा अर्थ काय ना, आता यांनी अजून काही रिव्हील केलेलं नाही समजा, मात्र SBI स्वतःच्या पद्धतीने एक टेस्ट कंडक्ट करणार आहे. त्याच्यामध्ये 2 सेक्शन्स आहेत. एक व्हर्बल नॉन व्हर्बल टेस्ट आहे, डायग्रामॅटिक टेस्ट वगैरे आहे, ज्याला सायकोमेट्रिक टेस्ट असं म्हणतो आपण, आणि दुसरी जी आहे तर ती काय आहे व्हर्बल टेस्ट आहे. आता व्हर्बल टेस्ट बद्दल सेक्शन वगैरे याच्यात काहीच लिहिलं नाही, डायरेक्ट फक्त याचे काय लिहिलेले मार्क्स लिहिलेले आहेत. क्लिअर आहे. सो याच्यामध्ये नंबर ऑफ पेजेस किती आहेत, हा सो नंबर ऑफ पेजेस याचा अर्थ यांनी दिलेला आहे की 3 पेज
आता यांनी अशा फॉर्मॅटमध्ये जे आहे या वेळेला जे नोटिफिकेशन आलेलं आहे तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह 3 पेजेस आहेत आणि या ठिकाणी म्हटलंय नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत 15. याच्यामध्ये पण नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत 15 क्वेश्चन्स आहेत आणि एकेका मार्काला आहेत. 15 क्वेश्चन्स आहेत आणि एकेका मार्काला आहेत. याचा अर्थ 15 आणि 15 30 आणि 20. याचा अर्थ टोटल जी टेस्ट आहे तुमची तर ती किती मार्कांना आहे? टोटल टेस्ट आहे मित्रांनो तुमची 50 मार्कांना. ओके, जी प्रोफिशियन्सी टेस्ट आहे तर ती आहे तुमची 50 मार्कांना. आता व्हर्बल टेस्ट मध्ये ते काय विचारतील हे त्या ठिकाणी तुम्हाला गेल्यानंतर कळू शकतं. पण बऱ्यापैकी जर कधी पाहिलं झालं तर ते तुम्हाला एखादं ग्रामर तर नाही विचारणार, मात्र जसं आपण एखादा उतारा वगैरे असतो, वाचन असेल, काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला ते विचारू शकतात. पण लक्षात ठेवा एक गोष्ट, या टेस्ट मध्ये पास होणं अनिवार्य आहे. याचे मार्क्स तुम्हाला पुढे पकडल्या जाणार नाहीत बरं का. याचे मार्क्स जे आहेत याचे मार्क्स पुढे धरल्या जाणार नाहीयेत. मात्र या गोष्टी महत्वाच्या आहेत. जर तुम्ही नोटिफिकेशन जर कधी या वर्षाचं रीड कधी केलं तर याच्यावरती त्यांनी लिहिलंय की तुम्हाला किमान 2.5% मार्क्स तुम्हाला याच्यातून मिळू शकतात. 2.5% मार्कांचा तुम्हाला बेनिफिट याच्यातून राहणार आहे, 2.5% मार्कांचा. सो एकदा नोटिफिकेशन पुन्हा एकदा रीड करा म्हणजे तुम्हाला याबद्दल थोड्या गोष्टी जरा डिटेलमध्ये कळतील. सो आता आपण जरा पुढे चाललोय बघा. पुढे गेल्याच्या नंतर काय प्रोबेशन पिरियड काय. ज्यावेळेला तुम्ही आता एसबीआय ची कोणती एखादी परीक्षा देतात ना, स्पेशली एसबीआय क्लरिकल किंवा आजकाल तर असा एक रूल निघालाय की प्रत्येक बँकांमध्ये तुम्हाला प्रोबेशन पिरियड वरती काही काळासाठी काम करावं लागणार आहे. आता याच्यामध्ये प्रोबेशन पिरियड जो आहे, ज्या वेळेला तुम्ही एसबीआय मध्ये क्लर्क म्हणजे याचा अर्थ ज्युनियर असोसिएटेड म्हणून जॉबला लागणार तर त्यावेळेला तुम्ही आधी प्रोबेशन वरती जॉबला लागणार आणि प्रोबेशन पिरियड जो आहे तर तो आहे तुमचा तो मिनिमम 6 महिने. लक्षात, मिनिमम किती महिन्याचा आहे? 6 महिन्याचा. ड्युरिंग द प्रोबेशन दे मस्ट कंप्लीट द प्रिस्क्राइब्ड ई-लेसन्स फॉर कन्फर्मेशन. ज्या गोष्टी असणार आहे तुम्हाला त्या पूर्ण करायच्या आहेत. फेल्युअर टू कंप्लीट द ई-लेसन्स विल लीड टू द एक्सटेन्शन ऑफ द प्रोबेशन. जर समजा साहजिक गोष्ट की जर तुम्ही प्रोबेशन पिरियड मध्ये असताना जे तुम्हाला काम दिलं गेलेलं आहे जर ते काम करताना जर तुम्ही त्याच्यामध्ये जर कधी अपयशी ठरला, जर फेल्युअर जर कधी तुमचं झालं तर मग तुम्हाला तुमचा जो प्रोबेशन पिरियड आहे तर तो पुन्हा वाढणार आहे. लक्षात ठेवा. ओके, प्रोबेशन पिरियड का होणार आहे? वाढणार आहे. म्हणून या ठिकाणी मिनिमम 6 महिने लिहिलेला आहे. परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन विल बी कंडक्टेड बिफोर द प्रोबेशन एंड्स. लक्षात ठेवा, जे पण तुमचं परफॉर्मन्स असणार आहे तर ते कधी चेक केलं जाणार आहे की जोपर्यंत, कारण बँकांमध्ये काम करायचं म्हटलं म्हणजे तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागणार आहेत. तुम्हाला माहिती असणार आहे बँकांमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी राहतात. कोणाचं काय असतं, नाव असतं, चेक असतं, एफडी असतं, हे असतं, ते असतं. या गोष्टींमध्ये जोपर्यंत तुम्ही पारंगत होणार नाही तोपर्यंत तुमचा प्रोबेशन पिरियड हा क्लिअर होणार नाही. आणि लास्ट, इफ परफॉर्मन्स इज अनसॅटिस्फॅक्टरी द प्रोबेशन मे बी एक्सटेंडेड. तर त्यावेळेला ते काय होणार आहे? एक्सटेंडेड होणार आहे. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ती गोष्ट आहे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगचा अर्थ असा आहे की भरपूर सारा वर्ग असा आहे की ज्यांना अजूनपर्यंत कळत नाही की ऑनलाईन ट्रेनिंगचा अर्थ काय आहे. एसबीआय असेल किंवा बँकिंग असणार आहे तर याच्यामध्ये एक सुविधा सरकारने दिलेली असते. सुविधा काय आहे पहा बरं का. यांच्यामध्ये प्री ट्रेनिंग आहे आणि फक्त कोणासाठी आहे? इलिजिबल कॅटेगरीसाठी आहे. कोणत्या कोणत्या कॅटेगरी? जर तुम्ही एससी एसटी ओबीसी लक्षात, एक सर्व्हिसमॅन जर यांच्यामधून जर कधी तुम्ही येत असणार तर यांच्यासाठी, याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही ट्रेनिंग वगैरे आहे. याच्यात काय आहे? ट्रेनिंग विल बी कंडक्टेड ऑनलाईन ॲज पर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गाईडलाईन्स. भारत सरकारचं म्हणणं असं आहे की जे विद्यार्थी एक्झाम देणार आहेत तर त्यांना त्या एक्झामच्या आधी डेमो म्हणतो ना आपण, लक्षात. सो डेमो आहे एकंदरीत की जी तुम्ही एक्झाम देणार आहात ऍक्च्युअली ती कशी असणार आहे. सो याचा हा डेमो असणार आहे. विलिंग कॅन्डिडेट्स, जे इच्छुक कॅन्डिडेट्स आहे, मस्ट ऑप्ट फॉर पीईटी. लक्षात ठेवा, काय आहे? पीईटी, प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. ज्यावेळेला तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरणार तर त्या ठिकाणी जो रकाना आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी येस जर कधी तुम्ही म्हटलं असेल, जर तुम्ही फिलअप कधी केलं असणार की आम्हाला हवी आहे तर तुम्हाला ती मिळणार. कॅन्डिडेट्स शुड लॉग इन टू द बँक वेबसाईट युझिंग द रजिस्ट्रेशन नंबर. ओके, जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे अँड द डेट ऑफ बर्थ टू ऍसेस द ट्रेनिंग. तुम्हाला त्याच्यावरतून ती ट्रेनिंग वगैरे मिळून जाणार. ओके, ट्रेनिंग शेड्यूल इंटिमेशन विल बी सेंट व्हाया रजिस्टर्ड ईमेल और एसएमएस. जो तुम्ही ईमेल किंवा एसएमएस दिला असणार आहे त्या अनुषंगाने तुम्हाला त्या गोष्टी कळतील की तुमच्या ट्रेनिंगची तारीख वगैरे काय काय आहे. नो हार्ड कॉपी ऑफ द ट्रेनिंग शेड्यूल विल बी सेट. लक्षात, ज्याही गोष्टी मिळतील तुम्हाला या इच्छुक आहेत जर तुम्हाला वाटत असलं तरच आहे, बाकी काही नाही. ओके, चला नेक्स्ट आपण पाहूया. आता स्पेशली पे स्केल काय आहे. एसबीआयचा पे स्केल हा आयबीपीएस पेक्षा थोडा जास्त असतो आणि ज्या वेळेला तुम्ही बँकांमध्ये जॉब करतात त्यावेळेला तुमच्या सिटीनुसार तुमचा पे स्केल व्हॅरी होतो. जसं या ठिकाणी पहा, स्टार्टिंग बेसिक पे किती तुमचा 26,730 रुपये. 26,730 रुपये आहे. इन्क्लुडेड्स काय आहे? 24,050 रुपये प्लस 2 ऍडव्हान्स इन्क्रीमेंट्स फॉर द ग्रॅज्युएट्स. लक्षात, असं आहे. अशा पद्धतीनं 26,730 रुपये तुमचं स्टार्टिंग बेसिक पे आहे. त्याच्यानंतर
टोटल इमोल्युमेंट्स काय आहेत, म्हणजे याचा अर्थ जेवढे भत्ते वगैरे आहेत तर ते मिळून तुमचा पगार किती आहे, तर अप्रॉक्स तुमचा पगार जातो 46,000 रुपये पर मंथ. लक्षात ठेवा. मेट्रो सिटीज लाईक मुंबई, XYZ सिटीज असतात, टियर 1, टियर 2, टियर 3. लक्षात, ज्या मेट्रो सिटीज आहे, नागपूर आहे, पुणे आहे, मुंबई आहे, तर या सिटीज मध्ये जो पेमेंट आहे, जसा खर्च जास्त आहे त्याचा पेमेंट सुद्धा व्हॅरी होतो. सो या सिटीज मध्ये राजांनो जो पेमेंट आहे तर तो पेमेंट कसा आहे, जरा जास्त आहे, 46,000 आहे. हा इन्क्लुड्स काय आहे, त्याच्यामध्ये बेसिक पे आहे, डिअरन्स अलाउन्स आहे, अदर अलाउन्सेस आहेत आणि 2 एक्स्ट्रा इन्क्रीमेंट्स फॉर द ग्रॅज्युएट्स, ज्युनियर, असोसिएट. ओके, हा हे जरा समजून घ्याल. चला आता महत्वाचं काय आहे, सिलेबस काय काय आहे सर, सिलेबस कडे आपण जाऊया. सिलेबस मध्ये मी तुम्हाला आता सांगितलं, मात्र भरपूर लेकरांना हा इश्यू आहे की सर नेमकं वाचायचं काय. बघा आपण पाहूया. सिलेबस मध्ये ज्या वेळेला तुम्ही स्पेशली मॅथ पाहणार आहेत, क्वांट ज्या वेळेला तुम्ही पाहता, तर क्वांट मध्ये बेसिक कॅल्क्युलेशन्स तुम्हाला आहेत, त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन असतं, नंबर सिरीज तुम्हाला असतात, क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं, अप्रॉक्सिमेशन आहे, रेशो आणि प्रपोर्शन, व्हेरिएशन्स आहे, पार्टनरशिप आहे, एजेसचे प्रॉब्लेम आहे, ऍव्हरेज आहे, एलिगेशन मिक्सचर, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस आहे. या सर्वच्या सर्व गोष्टी की ज्या तुम्ही आतापर्यंत शिकत आलेला आहात स्पेशली सगळं आहे. याच्यामध्ये फक्त जर कधी पाहायचं झालं तर डेटा सफिशियन्सी मॅटर आहे, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी आहे, मेन्सुरेशन आणि जॉमेट्री सुद्धा आहे, DI आहे, त्याच्यानंतर क्वांटिटी कंपॅरिझन बेस्ड प्रॉब्लेम सुद्धा ह्याच्यामध्ये येतात. ओके, सो असा हा जो सेक्शन आहे हा आहे तुमचा क्वांटचा. याच्यानंतर तुम्ही वाचू शकता रिझनिंग मध्ये काय काय. रिझनिंग मध्ये आहे तुम्हाला इनइक्वालिटी, सिलॉग, डिस्टन्स, डायरेक्शन, अल्फा न्यूमरिक सिरीज, ब्लड रिलेशन वगैरे वगैरे सारख्या सर्वच्या सर्व गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला गिव्हन आहेत. त्याच्यानंतर आहे 2 विषय आहेत, एक आहे इंग्लिश आणि कॉम्प्युटर. इंग्लिश मध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स आहे, क्लोज टेस्ट आहे, वर्ड एक्सचेंज और स्वॅप आहे, इडियम्स फ्रेजेस आहे, पॅराजंबल आहे, सेंटेन्स कंप्लीशन और सेंटेन्स जंबल्ड आहे, RC असतो रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. ओके, त्याच्यानंतर स्पॉट द एरर नावाचा प्रकार आहे. आणि कॉम्प्युटरला काय काय आहे, बऱ्याचशा गोष्टी बारीक बारीक, इंटरनेट आहे, मेमरी आहे, कीबोर्ड वगैरे तुम्ही वाचू शकता. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन ठेवा. आणि लास्ट मध्ये करंट अफेअरचा काय आहे, जनरल अवेअरनेस. तुम्हाला बँकिंगच्या करंट अफेअर आणि जनरल अवेअरनेस म्हणजे फायनान्शियल अवेअरनेस मध्ये काय काय शिकावं लागतं, तर सगळ्यात पहिले तुम्हाला शिकावं लागतं करंट अफेअर, जे सर्व ठिकाणी आहे. सो करंट अफेअर तर आपल्याला शिकणं अनिवार्य आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याला स्टॅटिक अवेअरनेस. स्टॅटिक अवेअरनेस याचा अर्थ स्टॅटिक बँकिंग, बँकांबद्दलची सर्वच्या सर्व इन्फॉर्मेशन, हेडक्वार्टर्स कुठं आहे, ओपनिंग कधी झालं, गव्हर्नर कोण आहे वगैरे वगैरे सारख्या गोष्टी. त्याच्यानंतर फायनान्शियल अवेअरनेस. फायनान्शियल अवेअरनेस म्हणजे रुपयाची कंडिशन्स काय आहे, त्याचा इम्पॅक्ट काय आहे, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि शेवटी तुम्हाला काही गोष्टी असतात ज्या आहे जनरल नॉलेज. ओके, सो एवढा जो सेक्शन आहे, जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहे, हा आहे तुमचा एकंदरीत संपूर्ण एसबीआयची जी तुमची प्रोसेस आहे, एसबीआय क्लर्क होण्यासाठीचा हा एवढा आढावा आहे. ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओतून दिलेली आहे. तरी सुद्धा जर तुम्हाला असं वाटत असेल मित्रांनो की सर आम्हाला या गोष्टी नाही समजल्यात किंवा या गोष्टी राहून गेल्यात, तुम्हाला वाटत असेल तर त्या गोष्टी कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर पाठवा. आणि पुन्हा एकदा जर तुम्ही बघा स्टडी आपण जर कधी प्रॉपर डिरेक्शनला जर कधी केलं ना तर आपला बेनिफिट आहे. भरपूर सारे विद्यार्थी ऑनलाईन वरतून स्वतः शिकत राहतात, खूप चांगली गोष्ट आहे. मात्र जर तुम्ही एखादा कोर्स जॉईन कधी केला, समजा ज्या वेळेला तुम्ही एखादी बॅच जॉईन करता तर तुमचं डायरेक्शन प्रॉपर असतं. सो मेहनत तर तुम्ही करतायत, मात्र ती प्रॉपर डायरेक्शन मध्ये असेल देन इट लीड्स टू द सक्सेस. सो लक्षात ठेवा, ज्यांनी बॅच परचेस नसेल केली तर त्यांनी बॅच परचेस करा. तुम्हाला काही डाऊट्स असतील सो डायरेक्ट तुम्ही आमच्यापर्यंत त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा, ठीक आहे. सो आपल्या जेवढ्याही युट्यूब लाईव्हचे जे आपले सेशन्स आहेत त्याचा बेनिफिट घेत राहा. डेलीच्या डेली सेशन्स आहेत, असे खूप सारे व्हिडिओज आहेत, ते एकदा व्हिडिओज पहा. ओके, काही डाऊट्स असतील तर तुम्ही एकदा पुन्हा आम्हाला विचारू शकता, चालतंय. सो असेच व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा आपण भेटत राहू मित्रांनो. चला, थँक्यू, बाय.